अरे मग शूटचं कन्फर्म नव्हतं ना, शूटचं फिक्स तेव्हा बोलली. मग मी रात्री कुठे फोन करू तुला? मेसेज केला असता. आणि उठले किती वाजता? मी बघायची म्हणजे 2ला. मी बाहेर आलो तेव्हा PC साफ करतो तेव्हा. तेव्हा निघत होती ना मी. हां तेव्हा. वा, 12 तासाच्या वरती झोपते पोरगी. आयशी आंघोळ मी बोललो म्हणून आत्ता लवकर आंघोळी केली. नाही तर किती वाजता आंघोळ करते? नाही तर 8-9 वाजता रात्री. नाही मी आलं 5 वाजता आंघोळ करते. 5 ऐकत नाही. मॅप सांगशील ना बरोबर? राईट लेफ्ट. हे बस समोर गाडी बसेल. आता कसा टर्न समजे? आता सरळ आहे. अरे हा काय करतो? बघू. नाही जमरा आहे का तेरे को? साला या पोरींचा गुगल मॅप बरोबर काय लफडा काय माहिती. एकच ते वाटतं यांचा पोरींचा गुगल मॅप. तेव्हा 390 250. बाय बाय. नक्की का? चला पालखीला पालखीला. बाबा तर घरीच तुझे. इथूनच लेफ्ट आहे पहिला. प्रगती हाच लेफ्ट ना? लेफ्ट आणि हा लेफ्ट आहे. पुढचा लेफ्ट आहे. हा राईट आहे. कितीच दाखवलं मग? इथून आहे ना. अरे इथे तर मी हॉस्पिटलला आलो दादासाठी. आता बघ रस्ता. अरे भावा तुमचा गुगल तुझ्यासारखा मोबाईल स्लो. तुझ्यासारखा मोबाईल स्लो. आवशी तो गो आला इथेच आहे. हे बघ बाजूला मंदिर. पार्किंग 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 पार्किंग. हे काय समोर आहे बघ आंधळी. सो फायनली मंदिरात आलं. किती टाईम झाला रील बघितल्यापासून? आय थिंक 1.5-2 महिने आले असेल. टाईमच नव्हता भेटत यायला. आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि देवीचं दर्शन. वा छान वाटतं. ती प्रगती नाही, छोटी प्रगती. ही प्रगतीची बहीण आहे. प्रगती रात्रभर पण मग झोपते, दिवसभर पण झोपते. वा आज भरपूर दिवसानंतर बहिणीची भेट झाली आहे. कुर्ल्याच्या जत्रेत हरलो त्या दोघी. प्रगती भरपूर दिवसांनी तुझ्या बहिणीला भेटून कसं वाटतं तुला? सांग ना. अरे हर्षद तुझी ना खरी बहीण ना, ही खरी बहीण आहे प्रगती. मुझे क्यों तोड़ा? सो मग सांगितल्याप्रमाणे आय थिंक 1.5 ते 2 महिने आले दादाच्या साठी. बट म्हणजे खूप दिवसाची माझी इच्छा होती इकडे यायची. आणि आम्ही नेहमी येतो मी हा विचार करायचो. काही ना काही कारण देऊन अडकायचंच त्या गोष्टीमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे जोपर्यंत देवाची इच्छा होत नाही ना तोपर्यंत आपण तिथे जाऊ नाही शकत. हा माझा अनुभव खूप दिवसापासून. आणि असं होतंच होतं. माझ्याबरोबर सेम सिच्युएशन झाली. आम्ही परवा आय थिंक आई, मी आणि वहिनी आणि शौर्य आम्ही निघणार होतो इकडे यायला.
बट काही कारणामुळे आमचं कॅन्सल झालं. पण माझ्या डोक्यामध्ये ना रात्री झोपायच्या टायमिंगला रात्री रोज तेच, मी उद्या ना. शेवटी ही पागल भेटली मला. आणि तिला विचारलं, ती बोलली हां चल. सो आम्ही अर्ध्या तासामध्ये प्लॅन बनवला की पारुशी नो 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 3 वाजता आंघोळी गेली आणि आम्ही लगेच निघालो 3:30-4ला. तिथून जाऊन आम्ही लेन्सकार्डमध्ये गेलो. लेन्सकार्डमध्ये जाऊन रिटर्न इकडे आलो. इथं थोडी ट्रॅफिक लागली बट मनाचं बोलतात ना सॅटिस्फॅक्शन ते इकडे येऊन झालं. खूप छान आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि आम्ही त्याच दिवशी इथे आलो. होतात ना एक टायमिंग असतो, त्या टायमिंगला आपण येतो. देवाची इच्छा आणि आलो. खूप भारी वाटतं. चायनीज लोक पण देवीच्या पाया पडायला जातात मी विचार. थँक्स टू मी, म्हणजे आपलं इंडियातलं कल्चर आहे ना, मी असं चायनीज लोकांना दाखवतो, त्यांना घेऊन येतो, त्यांना सांगतो. असे बाहेरचे फॉरेनर लोक येतात ना, त्यांना असं दाखवायला पाहिजे ना आपल्या नवीन नवीन गोष्टी. म्हणून या चायनीजला घेऊन आलो ते इकडे. नाही हो हो हो. आणि जेव्हा प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह चालू असतं ना, त्या टायमिंगला कुठेतरी ना पॉझिटिव्ह हवं असतं. तर त्या पॉझिटिव्ह एनर्जीसाठी तुम्ही ते येऊ शकता. म्हणजे कुठल्याही मंदिरात जाऊ शकता खरं तर. बट देवीचं बोलवणं होतं मला आणि आज यायचं होतं मला आणि आलो. आय थिंक आमचं प्लॅनिंग हाफ ॲन आवरमध्ये आलं असेल. अर्ध्या तासामध्ये माझा आणि प्रगतीचा प्लॅन झाला आणि आम्ही निघालो. खूप प्लॅन माझे मिस होतात बट आलो आणि खरंच खूप खुश आहे मी. आणि कोइन्सिडन्स बघा, आत्तापर्यंत माझ्या मोबाईलला व्हिडिओमध्ये वाईड अँगल नव्हता आणि इथं आता मी शूट करतो, मला आय डोंट नो कसं पण वाईड अँगल आला. अपडेट कधी आला मला पण नाही माहिती, बट वाईड अँगल आला आणि खूप चांगलं वाटतं आहे बिकॉज वाईड अँगल करताना मी व्लॉग करू शकतो. मला खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि मॅक्झिमम आता मोबाईलवरूनच करतो आहे आणि काय शॉर्ट 360मध्ये तुम्ही बघताल त्या गोष्टी. सो आता इथून आम्ही थोड्या वेळाने निघू. आणि हां, तुमच्यासाठी एक सिनेमॅटिक शॉट टाकायचा प्रयत्न करतो. छोटा व्लॉग असणार, जास्त मोठा नाही आहे. बिकॉज मी असं ट्राय करतो की आता छोटे छोटे व्लॉग टाकून ना लोकांना एंगेज करा. म्हणजे तुम्हाला जास्त मोठे बघण्यापेक्षा छोटे छोटे व्लॉग बघून तुम्ही खुश होताल आणि तुम्हाला आवडतील. ओके, तर आता तुम्ही सिनेमॅटिक बघा.